ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजां मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी आपल्याला 200 क्रमांकाचा व्हिडिओ करत आहे आणि हा 200 क्रमांकाचा व्हिडिओ करत असताना मला अत्यंत आनंद होत आहे की मी हा माझ्या चॅनल गुरु पौर्णिमा 24 साली सुरू केला आणि आता त्याला या येत्या गुरुपौर्णिमेला 26च्या गुरुपौर्णिमेला 2 वर्ष होणार आहेत. दरम्यान आज मी या व्हिडिओचं 20 पूर्ण करत आहे. तर हा माझ्या दृष्टीने एक आनंदाचा सोहळा आहे आणि या आज मी आपल्या गुरुदेवांचं आपल्याला गुरुस्वरूप कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आज मला जो व्हिडिओ करायचा आहे त्या व्हिडिओचं पुण्यातील एक भक्त सौभाग्यवती अस्मिता काशीकर यांनी गुरु आणि पुष्प 3मध्ये एक अनुभव लिहिला आहे. पान क्रमांक 186 ते मला वाटतं 192 वर तो प्रसिद्ध झालेला आहे. 189 वर प्रसिद्ध झालेला आहे. आणि हा जो अनुभव आहे त्यांनी स्वप्नदर्शनातून मार्गदर्शन असं लिहिलेलं आहे. हे त्याचं नाव आहे. आणि काशीकर कुटुंब गुरुदेवांच्या चरणी कसं आलं आणि त्यांना या स्वप्नदर्शनातनं काय काय मिळालं या काही गोष्टी त्यांच्या वैयक्तिक असल्या तरी काही गोष्टी सर्व भक्तांकरता आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहेत. म्हणून मी तो हा 200वा व्हिडिओ करत आहे सौभाग्यवती काशीकर वहिनींचा. तर साधारणपणे 90च्या दशकात हे कुटुंब आपल्या गुरुचरणाशी आलं. त्यांची एक मैत्रीण होती. त्यांना एक गुरुगौरिका वाचायला दिली होती आणि वाचून त्यांना असं वाटलं की आपण नगरला दर्शनाला जाऊ. गुरुगौरिकेमध्ये आपलं जे पुष्प 1 आणि 2 प्रसिद्ध झालं होतं तर त्याच्यामध्ये जुन्या भक्तांनी आपल्या गुरुदेवांच्या आठवणी लिहिलेल्या आहेत आणि ते वाचून त्यांना नगरला जावं असं वाटलं. आणि मध्ये 1-1.5 वर्ष गेलं पण नंतर त्यांना नगरला जायची संधी मिळाली. त्यांचं दर्शन झालं आणि त्यांच्या मनाला खूप शांतता लाभली आणि सातत्याने दर्शन घ्यावं असं वाटू लागलं. आणि ही सगळी मंडळी नवीन असल्यामुळे त्यांना नगरमधल्या ज्या काही प्रथा होत्या, बैठक असेल, उत्सव असतील, सत्संग मंडळातील काही माहिती नव्हती. पण प्रत्येक वेळेस दर्शन आल्यावर या गोष्टी त्यांना कळत गेल्या आणि मग तो मार्ग मोकळा झाला. मला वाटतं एकदा पिरुंगठला दर्शनाला गेलं. पिरुंगठला गुरुदेव आता मलाही साल आठवत नाही पण मी स्वतःही पिरुंगठला तेव्हा दर्शनाला गेलो होतो. मला वाटतं तो काळ 94-95च्या आसपास कधीतरी असावा. 95 किंवा 96च्या आसपासचा कधी असावा. आणि गुरुदेवांची तेव्हा तब्येतही ठीक नव्हती. पिरुंगठला आपले एक भक्त पाटील म्हणून होते. त्यांचा त्या ठिकाणी मोठा निवास होता त्यांचा आणि त्या ठिकाणी त्यांनी गुरुदेवांची व्यवस्था केली होती. आणि पिरुंगठला गुरुदेव आहेत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्या दर्शनाला हे कुटुंब गेलं आणि मी देखील पिरुंगठला दर्शनाला गेलेलोच होतो. त्या ठिकाणी मला वाटतं ते दर्शनाला गेले तोपर्यंत मला वाटतं दुपारचं दर्शन बंद झालं होतं आणि ते नवरा बायको आणि मुलं असे सगळे कुटुंबच तिथे गेलेलं होतं. आता दर्शन तर बंद झालं आहे पण आपल्याला दर्शन तर घ्यायचं आहे. मग दुपारी दर्शन सुरू होईल 3 वाजता वगैरे असं त्यांना खात्री होती. म्हणून ते बाहेर कट्ट्यावर बसले. आता दुपारचं ऊन वाढत आहे आणि मुलं बरोबर आहेत आणि मुलांना तर भूक लागणार. मोठी माणसं एक वेळ कळ काढतील पण मुलांचं काय, तर मुलांना काय द्यावं हाचा प्रश्न पडला. कारण ते पिरुंगठला असं काही फारसे व्यवस्था ती खाण्यापिण्याची नव्हती. आणि परत ठिकाणी गेल्यावर
कुठलं हॉटेल चांगलं आहे, काय आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे काय करावं हा त्यांना प्रश्न पडला. मग ते तसेच त्या कट्ट्यावर तिथे जरा बसून राहिले आणि एक थोड्या वेळाने त्या पाटील कुटुंबियांच्या घरातनं एक व्यक्ती बाहेर आली आणि त्यांना हाक मारली आणि सांगितलं, अहो प्रसादाला चला. आता प्रसादाला चला म्हटल्यावर हे कुटुंब नवीन होतं. एकदा दोनदा दर्शन घेतलं होतं आणि आपण परक्या ठिकाणी आलेलो आहे, आपण परक्या ठिकाणी अन्नग्रहण कसं करायचं, थोडा संकोच वाटला आणि हे नाही नाही म्हणाले. पण ते थोड्या वेळाने आत गेले आणि परत तीच व्यक्ती बाहेर आली. ते म्हटले, थोडा तरी प्रसाद घ्या हो तुम्ही. म्हणजे एक अर्ज केलं, थोडा तरी प्रसाद घ्या. आणि हा जो प्रसाद आहे हा पिरंगुटला परमात्म्याचं 2-3 दिवस वास्तव्य होतं आणि त्या परमात्म्याचा हा प्रसाद आहे हे म्हणून त्यांनी थोडा तरी प्रसाद घ्या सांगितलं. आणि हा आग्रह झाल्यावर त्यांनी प्रसाद घेतला आणि दुपारी 3च्या वेळेस त्यांना 3चं दर्शन मिळालं. मनात एक हे होतं की आपल्याला गुरुदेवांचं दर्शन मिळालं पाहिजे, आज ओढ होती. आणि त्या ठिकाणी त्यांच्या दुपारच्या माध्यान्ह भोजनाची देखील सोय सद्गुरू कृपेने झालेली होती. आणि त्यांनी दर्शन वगैरे घेतलं. गुरुदेव त्यांच्याशी काही बोलले नाही. पण हे दर्शनाला आलेले असताना समोरच्या काही व्यक्तींना ते म्हणले, का रे माझ्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही का? आता काय झालं की गुरुदेव पिरंगुटला आले म्हटल्यावर आमचे बरेच भक्त पुण्यातले पिरंगुटला आलेले होते. त्यामुळे गुरुदेव सगळे म्हणले. परंतु सौभावती काशीकर वहिनींना वाटलं की गुरुदेव आपल्यालाच म्हणले का, तर आमच्याही मनाची स्थिती तशी झालेली होती. त्यांनाही गुरुदेवांच्या दर्शनाशिवाय चैन पडत नव्हतं. आणि हे गुरुदेव जरी कोणाला तरी बोलले, एखाद्याला बोलले, तरी ते सगळ्यांच्या मनीचं जाणत होतं, हा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर मला वाटतं ते एकदा शंकराचार्य जयंतीलाही नगरला गेले होते आणि काय योगायोग असेल ते तिथं जाऊस तर दर्शन बंद झालं होतं. आणि आपल्या दत्तात्रय निवासात गुरुदेव शेजारच्या खोलीत आसनस्थ होते आणि ते मंदिरासमोर बसून राहिले होते. बहुतेक दर्शन झालं होतं. आणि मग गुरुदेवांनी आतून सांगितलं की ज्यांचं दर्शन राहिले त्यांनी सद्गुरूंचं दर्शन घ्यावं, म्हणजे सेवेकरांनी सांगितलं. आणि मग या सगळ्या काशीकर कुटुंबांनाही परत नगर येथे दर्शनाचा लाभ झाला. म्हणजे सद्गुरूंनी त्यांच्यावर कृपा करून दर्शन दिलं, असं सौभावती काशीकर वहिनींचं इथं वाक्य आहे. काय माहिती का, एकदा या गुरुचरणाशी व्यक्ती आली की ती गुरुचरणाशी जेव्हा लीन होते तेव्हा त्यांना अनेक प्रकारचे अनुभव यावे लागतात. प्रत्यक्ष गुरुदेव आपल्याशी बोलले नाही तरी गुरुदेवांची शक्ती ही आपल्याला अनुभव देत असते. आता त्या ठिकाणी यांना स्वप्नदर्शन मार्गदर्शनाचा लेखच आहे. त्यामुळे त्यांना एकदा स्वप्न पडलं. आता काय आलं की काशीकर कुटुंब जेव्हा इथं आलं तेव्हा त्यांना असं वाटलं आपण सत्संग मंडळाचे सभासद झालं पाहिजे. पण सत्संग मंडळाचं सभासद होण्याकरता ते पावती पुस्तक वगैरे खपवावं, संपवावं. आणि त्या काय माहिती का, येणारा भक्त आपल्या सत्संग मंडळात येऊन काही कार्य करणार आहे का नाही, आपल्याला हे सत्संग मंडळ हे कार्यकर्त्यांचं मंडळ आहे असं बऱ्याच वेळा गुरुदेवांनी सांगितलेलं आहे. किंवा कार्य करणारे लोक आपल्याला पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी ती आपण अट ठेवलेली होती. आणि आता हे कसं काय आपलं व्हायचं बा, त्या 2 पुस्तकं करावी लागते आणि हा काय अनुभव नव्हता, कसं काय व्हायचं. पण त्यांना एकदा स्वप्न पडलं. त्यावेळेस हे विचार मनात असताना स्वप्न पडलं आणि स्वप्नात काय म्हणले, तुला सेवा करायची आहे ना, कर सेवा. आणि असं दोन्ही हात उंचावून त्यांना आशीर्वाद दिले स्वप्नात. आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यात त्यांना सत्संगाचा सभासद होता आलं. आणि सभासद झाल्यावर त्यांच्या वागण्यात बोलण्यात हा सगळाच बदल झाला. अनेक लोक गुरुदेवांच्या चरणाशी आले की त्यांच्यात आमूलाग्र बदल होत होता. आणि अशा पद्धतीने ही स्वप्नदर्शनातून त्यांना एक गुरुदेवांनी मार्गदर्शन केलं. आणि त्याच्यानंतर ते सत्संग मंडळाचे सभासद झाले. त्यांनी कार्य सुरू केलं. त्याच्यानंतर एक 99 साली गुरुदेवांनी ध्येय ठेवल्यानंतर
त्यांचं मन खूप सैरभैर झालं. बऱ्याच लोकांना असं वाटलं की आता गुरुदेवांनी देह ठेवला आहे, आता आपलं कसं होणार. हे प्रत्येकाला हे होतीच. परंतु या ठिकाणी काय करावं हे लोकांना कळत नव्हतं. पण ज्या लोकांना कळलं त्यांनी या गुरुचरणाची कास सोडली नाही आणि ते सातत्याने गुरुचरणाशी लीन राहिले. त्यापैकी एक आशेकर कुटुंब होतं. आणि 2007 साली त्यांना 99 नंतर एक स्वप्न पडलं. स्वप्न हाच त्यांचा विषय आहे या विषयाचा. त्या स्वप्नात त्यांना गुरुदेव आले. आता काय होतं आहे की हे कुटुंब एवढ्या उशिरा गुरुचरणाशी आलं की त्या काळात गुरुदेवांची प्रकृती अस्वस्थ होती. गुरुदेवांना फारसं कोणाशी बोलावं असं काही त्यांना हे वाटत नव्हता. अर्थात गुरुदेवांचं आपण दर्शन घेतलं की आपल्याला आशीर्वाद मिळत होते. प्रत्यक्ष सद्गुरू बोलले काय किंवा नाही बोलले काय तरी आशीर्वाद हे सगळ्यांना मिळत होते. परंतु त्यांच्या तब्येतीमुळे ते प्रत्येकाशी बोलू शकत नव्हते. आणि मग त्या ठिकाणी त्यांना एकदा स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात गुरुदेव आले आणि म्हटले, तुला असं का वाटतं मी तुझ्याशी बोललो नाही. ठीक आहे म्हणे, पुढील जन्मात मी तुझ्याशी बोलेन. याचा अर्थ एक गूढ आहे बघा. 99 साली त्यांनी देह ठेवला आहे, त्याच्यानंतर मी पुढील जन्मात तुझ्याशी बोलीन हे आश्वासन गुरुदेवांनी सौभाग्यवती काशीकर वहिनींना दिलं. हा भाग फार महत्त्वाचा आहे. आपल्याला गुरुदेवांनी बऱ्याच वेळा सांगितलं आहे की आम्ही जेव्हा सत्पुरुष कार्यरत असतो तेव्हा अनेक भक्तांना पुढील जन्मात भेटू, पुढे भेटू असं आश्वासन देत असतो आणि ते आश्वासन आम्ही त्या जन्मात पूर्ण करत असतो. अर्थात ही दत्तात्रयांचे अवतार असल्यामुळे कोण कधी कुठे जन्म घेईल आणि कोणाला त्यांचा दर्शनाचा योग येईल हे काय आपल्याला आत्ता सांगता येणार नाही. आपल्या गुरुचरित्रात नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी रजक जो होता त्या रजकाला आशीर्वाद दिला होता आणि रजकाचा राजा केलं होतं. मुलांच्या कुळात त्याचा जन्म झाला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी माझ्या पुढील जन्मात नरसिंह सरस्वती स्वरूपात असताना तुला भेटीन. तो राजालाही नवीन जन्म घेतल्यावर विस्मरण होतंच, पण एक त्याच्या मांडीला स्फोटक झाला आणि त्यानिमित्ताने त्याला सत्पुरुषांची ओढ लागली आणि त्यानिमित्ताने त्यांना नरसिंहदेव महाराजांचं दर्शन झालं होतं. आणि त्या जन्मातही त्यांनी कार्य रजका अशी ओळख दिलेली होती. म्हणजे पूर्वस्मृती त्याच्या जागृत केलेल्या होत्या. तर आता काशीकर वहिनींना यांनी या ठिकाणी गुरुदेवाने आश्वासन दिले की मी पुढील जन्मात बोलीन तुझ्याशी. आता हा जन्म यांचा कधी येणार आहे, गुरुदेवांचा कधी होणार आहे आपल्याला माहीत नाही. पण गुरुदेवांनी ज्या अर्थी आश्वासन दिलं आहे त्या अर्थी ते हमखास पूर्ण होणार हे आपण ध्यानात घ्यावं. यात अजून एक महत्त्वाचं आहे की स्वप्नांची मालिका जी त्यांनी सांगितलेली आहे त्यामध्ये 2007 साली आपल्या दत्तात्रय मंदिराचं म्हणजे दत्तात्रयाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. अत्यंत देखणा असा सोहळा संपन्न झाला होता. त्या सोहळ्यामध्ये मला वाटतं शृंगेरी पीठाधीश यांनी ती प्राणप्रतिष्ठा केलेली होती. आणि ती प्राणप्रतिष्ठा करत असताना किंवा तो उत्सव आपल्याला साजरा करत असताना अनेक अडचणी आलेल्या होत्या. आता काय आलं माहिती का, माणसं असतील तिथं प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात, आणि प्रत्येकालाच आपल्या गुरुदेवांच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे. आणि गुरुदेवांच्या मनात असं होतं आणि मग तसं झालेलं नाही, मग आत्ता कशाला मंदिराची प्राणप्रतिष्ठा करतायत असा काही लोकांचा समज होता. आता त्यांना जर अंतःकरणापासून तसं वाटत असेल तर ती त्यांची भक्ती आहे असं मी समजतो. जरी त्या प्रसंगी त्यांनी त्या कार्यक्रमाला विरोध केला असला तरी तो त्यांनी भक्तीपोटी केला होता. त्यांनी काय आकाशापोटी केलेला नव्हता, त्यांचं काही इथे शत्रुत्व नव्हतं, परंतु त्यांनी तो भक्तीपोटी केलेलं होतं. आणि भक्तीपोटी जी मंडळी असं करतात त्यांच्यावरही आपले गुरुदेव प्रसन्न होतात, कारण त्यांच्या अंतःकरणात भक्ती उपजलेली होती. अर्थात त्यांनी काही मुद्दे मांडले, मग देवस्थानच्या ट्रस्टींनी ते
कोर्टापर्यंत खोडून काढले आणि हा जो प्राणप्रतिष्ठा सोहळा हा पार पाडला. आणि त्याच्यानंतर सौभाग्यवती काशीकर यांना एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात गुरुदेव आले होते. आणि गुरुदेव कुठनं आले होते तर ती दत्तात्रेयांची मूर्ती जी आहे, आपण दत्तात्रेयांच्या मंदिरात जी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, त्या मूर्तीतनं सद्गुरू बाहेर आले आणि ते म्हणाले की ही प्राणप्रतिष्ठा आत्ता झाली नसती तर मग केव्हा झाली नसती. त्यानंतर ते पायरीवरून बसले आणि काही लोक आजूबाजूला काम करत होते. त्यांना सद्गुरूंनी सूचना केल्या आणि सगळीकडे नजर फिरवली आणि प्रसन्न चित्ताने हसले. यावरनं एक असा आपल्याला बोध होतो की प्राणप्रतिष्ठा सोहळा भले तत्कालीन ट्रस्टींनी केला असला तर ती गुरुदेवांची इच्छा होती आणि गुरुदेवच त्याचं सगळं नियोजन करत होते. माझी अशी पूर्ण श्रद्धा आहे की आपल्या दत्तात्रेय निवास परिसरात, दत्तक्षेत्रात जी काही घटना घडते ती गुरुदेवांच्या इच्छेने घडते. तिथं ज्या झाडाचं पान जरी हालायचं म्हटलं तरी सद्गुरूंची परवानगी त्याला पादायला लागते, असा तो भाग आहे. त्यामुळे सद्गुरूंच्या परवानगीशिवाय काहीच होणार नाही हे मला खात्री आहे. आणि हा जो स्वप्न दृष्टांत सौभाग्यवती काशीकर वहिनींना झाला, याच्यातून त्या दत्तात्रेयांच्या मूर्तीत आपले गुरुदेव आजही विराजमान आहेत हे या ठिकाणी दिसतं. मी इथंच आहे, माझं सगळे लक्ष आहे आणि मी तुमच्याकडनं हे सगळं कारण हा संदेश गुरुदान दिला आहे असं काशीकर वहिनी म्हणतायत. आणि खरोखरीच हे मला सत्य वाटतं. स्वप्न सद्गुरू जेव्हा स्वप्नात येतात ते स्वप्न सत्य असतं असं आद्य शंकराचार्यांनी देखील लिहून ठेवलेलं आहे. याबाबतचा जो अनुभव आहे 2007, याबाबत मी काही लेख लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावर मी काही म्हणजे एक स्तवन पण केलेलं आहे आणि त्या स्तवनामध्ये काही उल्लेख केलेला आहे आणि त्याचा अर्थही समजून सांगणारा एक लेख आपल्या त्रैमासिकात लिहिलेला होता. तर बेसिकली मी परत एकदा ती आठवण सांगतो. आज मी 200वा हा व्हिडिओ करत आहे आणि गुरुचरणाचं स्वरूप मला कळावं हाही माझा हेतू आहे. सौभाग्यवती काशीकर वहिनी यांच्या स्वप्नदर्शनाच्या मालिकेनंतर मी आपल्याला हे मुद्दाम सांगतोय. तो प्राणप्रतिष्ठेशी निगडीत असा किंवा दत्तात्रेयांच्या अधिष्ठान जे गुरुदेवांनी ठेवायचं निर्धारित केलं होतं त्याच्याशी संबंधित आहे म्हणून परत एकदा सांगतो. यापूर्वीही सांगितलेलं आहे, पुनरावृत्ती झाली तरी चालेल असं माझं या ठिकाणी मत आहे. तर 95च्या आसपास सद्गुरूंनी मला प्रत्यक्ष सांगितलं आहे, मला स्वप्न नाही झालेलं, मला प्रत्यक्ष सांगितलं आहे की प्रमोद, आज मी तुमच्यासमोर उभा आहे. तुम्ही ज्या काही गोष्टी मागताय त्या मी देऊ शकतो, तुम्हाला देतोय, परंतु तुमच्या पुढच्या पिढीकरता माझा देह उपलब्ध नसेल आणि त्यामुळे मी या ठिकाणी अधिष्ठान ठेवतोय आणि या अधिष्ठान ठेवल्यानंतर या ठिकाणी तुमच्या पुढच्या पिढीला ते उपयोगी येईल. आणि परत ते म्हणले, अधिष्ठान ठेवून मी कुठे जाणार आहे, मी इथेच राहणार आहे. म्हणजे पहिल्या वाक्यात माझा देह उपलब्ध नसेल आणि दुसऱ्या वाक्यात मी कुठे जाणार आहे, मी इथंच आहे. तर त्यांनी काय सांगितलं की मी माझी शक्ती इथे ठेवणार आहे, मी माझी शक्ती इथेच ठेवणार आहे आणि शक्तिरूपाने मी इथं आहे. आजपर्यंत गुरुदेवांनी आपल्याला अनेक वेळा ते सांगितलं आहे आणि 99 नंतर त्यांनी देह ठेवल्यानंतर देखील सर्व भक्तवंद्यांना हा अनुभव आलेला आहे की या दत्तात्रेय निवासाच्या परिसरात त्यांचा अजूनही शक्तिरूपाने वास आहे. आणि आज मी परत एकदा सांगतो, गेल्या 26-27 वर्षात माझे गुरुदेव आपल्यासोबत नाहीत असं आम्हाला कधी वाटत नाही. आता या ठिकाणी गुरुदेवांनी मला ते सांगितलं, पण त्याच्या पूर्वीची एक आठवण मी आज तुम्हाला सांगणार आहे. 1970च्या आधीपासून आम्हाला गुरुदेव असं सांगायचे की 2007 साल माझ्या आयुष्यात महत्त्वाचं आहे. परंतु त्यांनी उघडपणे 2007 साली काय घडणार आहे हे कधी आम्हाला सांगितलेलं नाही. किंबहुना ते ऐकण्याची आमच्या भक्तमंडळांची पात्रता नव्हती, माझी तर नव्हतीच. किंबहुना त्यांनी काही सांगितलं असतं तर आम्ही विश्वास ठेवला असता, अशातलाही भाग नाही. कारण त्यावेळेस 70च्या वेळेस माझं वय साधारणपणे 20-22-21 वर्षाचं होतं. त्या काळात काय कळतं आहे
त्यामुळे आम्ही काही विश्वास ठेवला असता असं नाही. कदाचित त्यावेळेस जर त्यांनी सांगितलं असतं की प्रमोद मी या ठिकाणी मोठं मंदिर उभं करणार आहे बरं का, तर मी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता. आणि थोडं अतिशयोक्ती करून सांगतो की माझ्यासारख्या लोकांनी त्यांना वेड्यात काढलं असतं. आपण सामान्य बघतो, आपल्याला कळत नाही. कारण हे स्वतः 10 बाय 10च्या खोलीत राहत आहेत आणि हे काय मंदिराच्या गोष्टी करतायत असं भक्तमंडळींनी म्हटलं असतं. त्याचा मी एक प्रतिनिधी म्हणून बोलतो तुम्हाला. तर त्यामुळे त्यांनी या गोष्टी उघड करून सांगितल्या नाहीत. पण 2007 साल माझ्या आयुष्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे तिथं काय होणार होतं, तर गुरुदेवांनी ही अधिष्ठान ठेवण्याची कल्पना ज्यावेळेस मांडली, काय तर आपल्याला दत्तात्रय निवासाकरता जागा मिळाली, त्यानंतर वेदांतासाठी शेजारीत जागा मिळाली, समोर लक्ष्मी मंडळाची जागा मिळाली आणि पाठीमागे 2-2.5 एकराचा जो 100-150 वर्ष मोकळा परिसर होता ती जागा आपल्याला मिळाली. हे साधं नाही, हे नियोजन गुरुदेवांच्या शक्तीने केलेलं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी मिळाली. आणि त्या ठिकाणी गुरुदेवांनी जेव्हा हे अधिष्ठान ठेवायचं ठरवलं त्यावेळेस हा सगळा भाग त्यांनी नियोजनपूर्वक पूर्ण केला. फक्त आता काय झालं, 2007 साली महत्त्वाचं आहे म्हणले आणि गुरुदेवांनी 99 साली ध्येय ठेवला. पण 99 साली ध्येय ठेवल्यानंतर माझ्याही मनात आलं की गुरुदेव आपलं 2007 म्हणत होते, मग असं कसं काय झालं. पण आपल्याला हे कळत नाही की अशा सत्पुरुषांचं जी कार्य म्हणजे ही जी देह अवस्था समाप्त केली आहे हा त्यांचा कार्यारंभ देखील असू शकतो, हा त्यांचा कार्यारंभ देखील असू शकतो. आणि फार कमी वयात त्यांनी देह ठेवला. आपल्याला आठवत असेल ज्ञानेश्वर माऊलींनी देखील अत्यंत कमी वयात संजीवन समाधी घेतलेली आहे. पण संजीवन समाधी घेतल्यानंतर आजही गेले 600-700 वर्ष त्यांचं कार्य हे अविरत चालू आहे. तीच गोष्ट आपल्या गुरुदेवांच्या बाबतीत आहे. गुरुदेवांनी जे इथं अधिष्ठान ठेवण्याची कल्पना मांडली होती त्या कल्पनेत गुरुदेवांनी मला सांगितलं होतं की मी माझी शक्ती इथे ठेवणार आहे. म्हणजे काय की जी दत्तात्रयांची मूर्ती आहे त्यात मी माझी शक्ती इथे ठेवतोय. मूर्ती ही दगडाची मातीची असते, त्याला त्या पूजा करणाऱ्या जो त्याची अर्चना करतो त्याच्यातनं त्या ठिकाणी जे काही संस्कार होतात त्या मूर्तीवर त्याच्यातनं शक्ती निर्माण होते. आणि आपले गुरुदेव हे तर परमात्म्याचे अवतार आहेत, त्यांनी त्यांची शक्ती ठेवली म्हणजेच ते दत्तात्रयांचे अवतार होते, त्यांनी सगळी शक्ती इथे ठेवलेली आहे. आणि आजही दत्तात्रयच्या काशीकर वहिनींना जे स्वप्न पडलं आणि मला जे त्यांनी स्पष्ट सांगितलं हे सगळं साम्य या ठिकाणी आहे. अर्थात गुरुदेवांनी दत्तात्रय निवासात जवळजवळ 74, 84, 94 जवळ 25 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी निवासच केलेला आहे. आणि दत्तात्रय निवासाला देखील नाव देत असताना आपल्या बऱ्याच भक्तांची अशी इच्छा होती की त्या ठिकाणी आपल्या गुरुदेवांचं नाव द्यावं. परंतु गुरुदेवांनी निक्षून सांगितलं की इथं माझं नाव द्यायचं नाही, इथं दत्तात्रय वास्तव्य करणार आहेत, श्री दत्तात्रय वास्तव्य करणार आहेत. आता दत्तात्रय वास्तव्य करणार आहेत हे गुरुदेवांनी सांगितलं, पण दत्तात्रय कुठे आले तर आपल्या गुरुदेवांच्या देहातच दत्तात्रय होते हे बऱ्याच भक्तमंडळींना कळलेलं नव्हतं. त्यामुळे इथं दत्तात्रय निवासात आपले गुरुदेव आहेत म्हणजेच दत्तात्रय आहेत. शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलं आहे, शंकराचार्यांनी त्यावेळेस सांगितलं आहे की या ठिकाणी मला दत्तात्रयचा वास जाणवतो, दत्तात्रयांचा वास जाणवतो. आणि आपल्या गुरुदेवांना ते ब्रह्मचारीजी म्हणत होते. स्वतः भगवान दत्तात्रय हे ब्रह्मचारी आहेत आणि त्यामुळे आपल्या गुरुदेवांना शंकराचार्य देखील ब्रह्मचारीजी म्हणत होते. या सगळ्याचा सार जर काढला तर आपल्या दत्तात्रय निवास परिसरात आपल्या गुरुदेवांचं वास्तव्य जागृत अवस्थेत आहे. ते दत्तात्रय निवासात पण आहेच आहे, ते वेदांत बिल्डिंगमध्ये आहेच आहे, लक्ष्मी मंडपात आहेच आहे. आणि त्या लक्ष्मी मंडपातही दोन्ही मजल्यांवर सद्गुरूंचं वास्तव्य होतं. त्या ठिकाणी सद्गुरू आशीर्वाद द्यायला बसत होते. आणि दत्तात्रयांचं जे मंदिर उभं केलं आहे ते तर गुरुदेवांची एक ती सुप्त कार्यच होती. बऱ्याच लोकांना हे मान्य होईल किंवा नाही हे मला माहीत नाही, परंतु माझी एक कल्पना अशी आहे की गुरुदेवांनी जी कार्य हाती घेतली होती त्यातली 3 कार्य होती. त्यातलं वेदविद्या संवर्धन हे कार्य होतं,
गुरुदेव दत्तात्रयांचे अवतार आहेत, म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मदेवांचं कार्य आहे वेदविद्येचं, आणि ते ब्रह्मदेव स्वरूपात देखील असल्यामुळे त्यांनी वेदविद्येचं संवर्धनाचं कार्य केलं. भगवान विष्णू हे कल्याणकारी दैवत आहे. सगळ्यांचं कल्याण करणं हे त्यांचं काम आहे. आणि आपल्या गुरुदेवांनी सर्व भक्तमंडळींचं कल्याण करण्याचं व्रत, असिधारा व्रत घेतलेलं होतं. आणि या माध्यमातनं त्या तिन्ही ज्या देवतांचे गुण आहेत, आपले गुरु मोक्षगुरू आहेत. मोक्षगुरू हे मोक्ष देण्याचं काम हे भगवान शंकराचं आहे. दत्तात्रय स्वरूपात हे सगळं एकत्र आहे. त्यामुळे मी आपले गुरु मोक्षगुरू आहेत असंच कायम सांगतो. माझ्या यूट्यूब चॅनलचं नावच मोक्षगुरू आहे. आणि शिवाय गुरुदेवांचं एक जे सुप्त कार्य होतं ते या संपूर्ण भारतवर्षात दत्तात्रयांचं मोठं भव्य दिव्य असं मंदिर जे नव्हतं, ते मंदिर आपल्या गुरुदेवांच्या संकल्पनेतनं उभं राहिलेलं आहे. आपले गुरुदेव हे सत्य संकल्प आहेत. त्यामुळे त्यांनी हे मंदिर या ठिकाणी, अधिष्ठान हा शब्द काय, अधिष्ठान आहे. त्यांनी मंदिर हा कधी शब्द वापरलेला आहे, अधिष्ठान म्हटलेलं आहे. हे अधिष्ठान इथे ठेवलेलं आहे. आणि मला वाटतं 2007 साली जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेस मी तत्कालीन ट्रस्टी मंडळांना सांगितलं होतं की गुरुदेव आपल्याला 70 सालापासून हे 2007 साल सांगत होते, याचं महत्त्व तुमच्यापैकी कोणतरी विशद करा. दुर्दैव असं की मी सांगितल्यानंतर, आता मी सांगितलं म्हणजे सगळ्यांनी ऐकावं अशातला भाग नाही, त्यापैकी कोणाला हे सांगता आलं नाही. आणि काय माहिती का, ती त्या प्रकारची एक बुद्धी गुरुदेवांनी द्यावी लागते. ती त्यावेळेस कोणाला गुरुदेवांनी दिली नसेल. पण आपले ते त्या ठिकाणी शृंगेरी पीठाधीश आले होते, त्यांनी मात्र हे जाहीरपणे सांगितलं की दत्तात्रय मंदिर केवळ ब्रह्मचारीजींच्या संकल्पामुळे होत आहे, हे जाहीर केलेलं आहे. मी त्या कार्यक्रमाला हजर होतो आणि मी ते ऐकलेलं आहे. आणि त्या ह्याच्यातनं म्हणजे या लोकांनी, आपल्या ट्रस्टींनी का सांगितलं नाही, असं एक माझ्या मनात सल होता. आज काशीकर वहिनींच्या मनात एक सल होता की 2007च्या प्राणप्रतिष्ठेत एवढ्या अडचणी का आल्या. त्यांना स्वप्नदर्शन देऊन गुरुदेवांनी सांगितलं आहे. आणि मला 2007 साली हे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्रावण महिन्यात बसमध्ये जात असताना एक स्तवन स्फुरलं आणि ते मी केलेलं आहे. ते मला वाटतं माझ्या मी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात देखील मी ते लिहिलेलं आहे. आणि उठा उठा हो गुरुराया रामराया, विश्वची पुकारे तुम्हा खेळावया, हे लिहिलेलं आहे. आणि त्यातलं जे महत्त्वाचं कडवं आहे ते आहे की दत्तात्रयांचा अवतार असे माझा रामराया, धारण करी वेदविद्या संवर्धन कार्या, भक्तांसी पूर्वी अपार प्रेमण्या प्रोमया, स्थापित अधिष्ठाने अंबिका नगरिया, ऐसे आश्वासी तसे राहीन शाश्वत उभा एवढ्या. उठा उठा हो गुरुराया रामराया, विश्वची पुकारे तुम्हा खेळावे. पुढचं कडवं आहे, अवतीर्ण होई स्वये श्री शृंगेरी शंकराचार्य, प्राणप्रतिष्ठा करण्या भगवान दत्तात्रया, मुग्धई सारे पाहुनी तो अलौकिक पूजा सोहळा, तत्क्षणी प्रवेशला रामराया त्या शिल्पी दत्तात्रेया, निज स्वरूपात विलीन हाच महिमा असे 2007 सालाच्या गहिवरती भाविक पाहुनी गुरुदेवांची स्वप्नपूर्तीया. ही 2 कडवी त्या काव्यातली मी आत्ता आपल्याला मुद्दाम सांगितली. ह्याच्यातनं आपल्या लक्षात आलं असेल की माझे गुरुदेव दत्तात्रयाचे अवतार आहेत. त्यांनी इथं दत्तात्रयांचं भव्य देव मंदिर मांडण्याची एक संकल्पना मांडलेली होती. ते सत्य संकल्प असल्यामुळे ती बरोबर 2007 साली पूर्ण झाली. आणि आजही त्या ठिकाणी ते जागृत अवस्थेत आहेत आपले गुरुदेव. ही सर्व भक्तमंडळींनी लिहावे. आपल्याला हा जो दत्तात्रय निवास परिसर आहे त्या कणाकणात माझे गुरुदेव ओतप्रत भरलेले आहेत, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मला वाटतं सौभाग्यवती काशीकर वहिनी यांच्या या अनुभवावरनं मला हे सगळं आठवलं. याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केलेले, त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. त्याच्यावर मी लेखही लिहिलेला आहे, वारंवार मी सांगतो. आणि आजही माझी पूर्ण श्रद्धा आहे की माझे गुरुदेव दत्तात्रय स्वरूपात आपल्या परिसर दत्तक्षेत्र परिसरात वास्तव्य करून आहेत आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. मला वाटतं स्वप्न दर्शनाच्या मालिकेतनं काही गोष्टी मला लक्षात आल्या, ते मी आपल्याला सांगितल्या.
आज माझा 200 व्हिडिओ करत असताना मला आनंद होत आहे आणि सद्गुरूंच्या गुरुस्वरूपाबद्दल बोलताना किंवा आपल्याला सांगताना मला एक थोडं आत्मिक समाधान वाटतं आहे की सद्गुरूंचं जे कार्य त्यांनी हाती घेतलं होतं ते भक्तांपर्यंत जावं ही माझी त्यातली कळकळ आहे की आपण समजून घ्यावी. आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव.